एका सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण मुलीचा अंत इतका भयानक असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। पुण्याच्या उरुळी कांचन परिसरात सध्या सुन्न करणारी शांतता आहे, पण या शांततेमागे दडलं एक असं क्रूर वास्तव जे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल। हे प्रकरण फक्त एका आत्महत्येचं नाही, तर हे प्रकरण आहे एका विवाहितेच्या पद्धतशीरपणे केलेल्या मानसिक आणि शारीरिक हत्येचं। ज्या घराला दीप्तीनं आपलं मानलं, त्याच घरात तिच्यासोबत जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार आहे। 50 तोळे सोनं आणि 35 लाखांची रोख रक्कम देऊनही सासरच्या नराधमांची भूक भागली नव्हती। पण धक्कादायक बाब ही आहे, या पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी दीप्तीच्या पोटचा गोळाही हिरावून घेतला। ही केवळ बातमी नाही, तर एका आईनं आपल्या मुलीसाठी पुकारलेला न्यायाचा एल्गार आहे। दीप्ती एक हसती खेळती मुलगी। तिची आई हेमलता बाळासाहेब मगर यांनी आपल्या काळजाचा तुकडा मोठ्या आशेनं रोहन कारभारी याच्या हातात सोपवला होता। लग्न झालं, अक्षदा पडल्या आणि दीप्ती एका नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत उरुळी कांचनच्या सासरच्या घरी पोहोचली। सुरुवातीला सर्व काही आलबेल असल्यासारखं वाटत होतं, पण लग्नाचे काही दिवस उलटले नाही तोच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली। ज्या हातांनी दीप्तीचं स्वागत करायला हवं होतं, तेच हात आता तिच्याकडून पैशाची आणि दागिन्यांची मागणी करू लागले होते। 50 तोळे सोनं आणि 35 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नव्हती, पण दीप्तीच्या आई वडिलांनी आपल्या लेकीला सुख मिळावं म्हणून हे सगळं निमूटपणे केलं होतं। मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। दीप्तीच्या सासरच्या लोकांचा हा हव्यास इथेच थांबला नाही। 50 तोळे सोनं आणि लाखो रुपये पचवल्यानंतरही त्यांची नजर एका दीप्तीच्या माहेरच्या आणखीन संपत्तीवर गेली होती। त्यांनी दीप्तीकडे एका नवीन चारचाकी वाहनाची मागणी करायला सुरुवात केली। तुझ्या आईकडून गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन ये असं म्हणत तिला रोज टोमणे मारू लागले। दीप्तीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज दाबून टाकण्यात आला। तिला घरकामातून आणि सासरच्या छळातून सुटका मिळत नव्हती। दिवसेंदिवस हा मानसिक छळ वाढतच गेला आणि सासरच्या लोकांची मागणी वाढत गेली। एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी इतक्या मागण्या पूर्ण करणं अशक्य होतं, पण सासरच्या मंडळींना केवळ पैसा दिसत होता, दीप्तीचं सुख नाही। या सगळ्यात आनंदाची बातमी समोर आली होती, ज्यामुळे दीप्तीला वाटलं होतं की आता कदाचित सगळं ठीक होईल। दीप्ती गरोदर असल्याची बातमी समोर आली। एका स्त्रीसाठी आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख असतं। दीप्तीच्या माहेरच्या लोकांनी ही बातमी ऐकताच आनंद व्यक्त केला होता। त्यांना वाटलं होतं की आता तरी घरात नवीन पाहुणा येणार तर सासरचे लोक दीप्तीला प्रेमाने वागवतील। पण इथेच या प्रकरणातील सर्वात क्रूर आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला। सासरच्या मंडळींना दीप्तीचं बाळ नको होतं। त्यांना वाटलं की बाळ झालं की दीप्तीवरचा त्यांचा ताबा कमी होईल किंवा खर्चात वाढ होईल। पैशांच्या नशेत धुंद असलेल्या या लोकांनी दीप्तीच्या मातृत्वावरच घाला घालण्याचं ठरवलं। तक्रारीत नमूद केल्यानुसार दीप्तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आलं। विचार करा, एका मातेच्या पोटात वाढणारा जीव जो अद्याप या जगातही आला नव्हता, त्याला सासरच्या मंडळींनी केवळ आपल्या स्वार्थासाठी संपवून टाकले। दीप्तीचा विरोध, तिचं रडणं कोणाच्याही कानी पडलं नाही। तिच्या पोटचा गोळा हिरावून घेताना त्या नराधमांचे हात थरथरले नाहीत। हा केवळ छळ नव्हता, तर हा एका न जन्मलेल्या बाळाचा खून होता। या घटनेनं दीप्ती आतून पूर्णपणे कोलमडून गेली होती। ज्या घरात तिला आधार मिळायला हवा होता, त्याच घरात तिच्यासोबत इतका मोठा अन्याय झाला होता। दीप्तीचा छळ काही 1-2 दिवसांचा नव्हता। 25 डिसेंबर 2019 पासून ते 24 जानेवारी 2026 या दीर्घ कालखंडात ती दररोज मरत होती। तब्बल 6 वर्ष ती सासरच्या नरक यातना सहन करत होती। प्रत्येक दिवशी तिला वाटायचं की आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, रोहनला माझी दया येईल, सासू सासऱ्यांना आपली चूक उमजेल, पण प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवा छळ घेऊन येत होता। कधी शारीरिक मारहाण तर कधी मानसिक टोमणे। तिला माहेरच्या लोकांशी नीट बोलून दिलं जात नव्हतं। तिला घरात एका कैद्यासारखं वागवलं जात होतं। 6 वर्षाचा हा काळ दीप्तीसाठी एखाद्या युगापेक्षा कमी नव्हता। मंडळी, पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण नुकतंच ताजं असताना
उरुळी कांचनच्या या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरवून सोडला। हुंड्यासाठी एका महिलेला कोणत्या थराला जाऊन त्रास दिला जाऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। दीप्तीकडे चारचाकी गाडीसाठी सतत तगदा लावला जात होता। तुझ्या आईला सांग पैसे द्यायला, नाहीतर तुझे हाल असेच होतील अशा धमक्या तिला रोज दिल्या जात होत्या। तिला मिळणाऱ्या जेवणापासून ते तिच्या झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सासरच्यांची करडी नजर असायची। घरात असूनही ती पोरकी झाली होती। तिच्या डोळ्यातले अश्रू सुकले गेले होते, पण सासरच्यांची दगडाची मनं मात्र पाघळलीच नाहीत। शेवटी 24 जानेवारी 2026 रोजी दीप्तीची सहनशक्ती संपली। ज्या सासरच्या छळाला ती 6 वर्ष तोंड देत होती, त्या छळापुढे तिने गुडघे टेकले। तिला वाटलं की आता यातून सुटण्याचा मार्ग एकच आहे, आणि तो म्हणजे स्वतःचं आयुष्य संपवणं। दीप्तीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। ज्या वयात तिनं संसार फुलवायला हवा होता, त्याच वयात तिनं मृत्यूला कवटाळलंय। आपली लेक आता कधीच परत येणार नाही हे सत्य पचवणं तिच्या आईसाठी अशक्य झालंय। दीप्तीचा तो गळफास केवळ तिच्या गळ्याभोवती नव्हता, तर तो समाजाच्या अस्वस्थतेवर लागलेला एक कलंक आहे। या घटनेनंतर दीप्तीची आई हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आपल्या लेकीसोबत घडलेला प्रत्येक अन्याय पोलिसांसमोर मांडला। पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत पती रोहन कारभारी, सासू सासरे आणि दीर यांच्या विरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। तक्रारीत दिलेले पुरावे आणि दीप्तीसोबत झालेला व्यवहार पाहता हे प्रकरण अत्यंत गंभीर वळणावर आहे। पोलिसांनी तपास सुरू केला असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून केली जाते। मंडळी, दीप्तीच्या आत्महत्येमुळे परिसरात संतापाची लाट आहे। स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांनी दीप्तीला न्याय मिळावा यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। आम्हाला न्याय हवा आहे, दीप्तीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणा परिसरात ऐकू येत आहेत। पोलिसांवरही या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याची दबाव वाढत आहे। दीप्तीचा पती रोहन आणि त्याच्या कुटुंबियांनी केवळ हुंड्यासाठीच नाही तर एका जीवाचा अंत करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं असा आरोप असा सर्वत्र केला जातोय। या प्रकरणातील धक्कादायक माहिती जसजशी समोर येत आहे तसतसा लोकांचा संताप अधिकच वाढत चाललाय। मंडळी, या प्रकरणातील सर्वात वेदनादायी बाजू म्हणजे दीप्तीची आई हेमलता मगर यांनी जेव्हा पोलिसांना जबाब दिला तेव्हा त्यांचे डोळे पूर्णपणे कोरडे पडले होते। त्या म्हणाल्या, माझ्या मुलीला त्यांनी मारलंय, तिचे स्वप्न उद्ध्वस्त केलंय आणि माझ्या नातवालाही जन्माला येऊ दिलं नाही। एका आईचे हे शब्द कोणत्या संवेदनशील माणसाच्या हृदयाला घरे पाडतील। त्यांनी आपल्या लेकीला सासरी सुखात राहावं म्हणून जे जे शक्य होईल ते सर्व केलं, पण त्या बदल्यात त्यांना मिळालं ते फक्त आपल्या लेकीचं प्रेत। आता त्यांचं एकच ध्येय आहे, दीप्तीला न्याय मिळवून देणं आणि दोषींना तुरुंगाच्या गजाआड करणं। कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला। तपास अधिकारी आता प्रत्येक पुरावा गोळा करत आहेत। दीप्तीचे माहेरचे लोक आणि शेजारी यांचे जबाब नोंदवले जातात। गर्भपाता आरोपाची शहानिशा करण्यासाठी वैद्यकीय अहवालही तपासले जातील। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अशा नराधमांना कोणती शिक्षा व्हायला हवी याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद।